स्वागत सादर करीत आहोत आजच्या काही ठळक घडामोडी। MIMच्या वतीने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी धरणे आंदोलन करण्यात आले। मुंब्रा परिसरात ठिकठिकाणी असलेल्या आरक्षित भूखंडावर भूमाफियांनी कब्जा केलाय असा आरोप MIMचे कळवा मुंब्रा अध्यक्ष सैयद पठाण यांनी केलाय। सैयद पठाण यांनी असाही आरोप केलाय की स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड यांचे जवळचे शमीम खान यांनी आरक्षित भूखंडावरती मुद्दाम कब्जा केलाय। त्याचबरोबर 2019 ला स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड हे गृहनिर्माण मंत्री होते। त्याच्यानंतर 2020 आणि 2021 मध्ये या जमिनीवर त्यांचे सहकारी मुंब्रा विधानसभा अध्यक्ष शमीम खान यांनी आपला ताबा घेतलाय। मुंब्रा वासियांसाठी खेळाचे मैदान, शाळा, कॉलेज, मार्केट यासाठी आरक्षित असलेल्या भूखंडावर भूमाफियांनी अनधिकृत बांधकामाला सुरुवात केली। जवळजवळ 31 आरक्षित भूखंड जितेंद्र आव्हाड यांचे सहयोगी यांच्या वतीने बळकवण्याचा प्रयत्न केला गेलाय। MIMचे अध्यक्ष सैयद पठाण यांनी ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांची भेट घेतली आणि त्यांना मुंब्रामध्ये 31 एकर जागेवरती कशा प्रकारे अनधिकृतप्रमाणे रिझर्वेशन प्लॉट हा जबरदस्तीने बळकवण्याचा प्रयत्न केला गेलाय हे निदर्शनास आणून दिले। जर हे भूखंड मोकळे केले गेले नाही तर भविष्यात मुंब्रा वासियांना उद्यान, मार्केट, शाळा, कॉलेज याच्यासाठी वणवण भटकावे लागेल। यासाठी आपण जातीने लक्ष घालावे अशी मागणी देखील MIMच्या वतीने करण्यात आली। यावेळी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी आश्वासन दिले की आम्ही पूर्ण चौकशी करू आणि त्याचा अहवाल तुम्हाला सादर करू। ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने चरस या अंमली पदार्थांपासून केले जाणारा हॅश तेल विक्री करणाऱ्या 4 जणांना अटक केले। अभिजित भोईर, पराग रेवणकर, सुरेंद्र अहिरे आणि राजू जाधव अशा अटक असलेल्या आरोपींची नावे आहेत। पोलिसांनी त्यांच्याकडून 1.5 कोटी रुपयांचा हॅश तेल जप्त केलाय। काही दिवसांपूर्वी पोलिसांनी ऋषभ भालेराव याला अटक केली होती। त्याच्या चौकशीनंतर पोलिसांनी त्याच्या या 4 साथीदारांना अटक केले। दिल्ली, हरियाणा, पंजाबमधील तरुणांकडून या हॅश तेलाची मागणी अधिक असल्याचे समोर आले। या पदार्थांच्या 1 ग्रॅमची किंमत 10,000 रुपये इतकी आहे। इंस्टाग्राम या समाज माध्यमांद्वारे अंमली पदार्थ विक्रीचे संदेश पाठवून ऋषभ भालेराव हा हॅश तेलाची कुरिअरद्वारे विक्री करत होता। त्याच्या इंस्टाग्राम खात्यावर 3,000हून अधिक चाहते आहेत। काही दिवसांपूर्वी ऋषभला गुन्हे अन्वेषण शाखेच्या वागळे युनिटने अटक केली होती। त्याची चौकशी केली असता तो हे अंमली पदार्थ अभिजित भोईर याच्याकडून खरेदी करत असल्याचे समोर आले। त्यानंतर पोलिसांनी अभिजित भोसले याला ताब्यात घेतले। पोलिसांनी त्याला अटक करून त्याच्याकडून 1,46,160 रुपयांचा चरस आणि गांजा जप्त केला। त्याची चौकशी केली असता त्याने हे अंमली पदार्थ सुरेंद्र आणि राजू या दोघांकडून घेतल्याचे समोर आले। त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके, सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण शिंदे यांच्या पथकाने सापळा रचून सुरेंद्र आणि राजू यांना ताब्यात घेतले। त्यांच्याकडे 1,50,70,700 रुपयांचा हॅश तेलाचा साठा जप्त करण्यात आलाय। चौघांना अटक करण्यात आली असून हे तेल कुठून आणले जात होते याचा तपास पोलीस करतायत। ठाण्याच्या रेमंड कंपनीने 2010 साली 62 कामगारांना कामावरून अचानक काढून टाकले। त्या विरोधात सर्व 62 कर्मचारी औद्योगिक न्यायालयामध्ये दाद मागण्याकरिता गेले होते। 2015 मध्ये औद्योगिक न्यायालयाने कामगारांच्या बाजूने निर्णय दिला। त्या निर्णयाच्या विरोधात 2016 साली रेमंड कंपनी उच्च न्यायालयामध्ये गेली। 2017 साली उच्च न्यायालयाने कामगारांच्या बाजूने तोच निर्णय पुन्हा दिला। 2018 साली कंपनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाविरुद्ध गेली होती आणि जेव्हा त्यांना कळले की सर्वोच्च न्यायालयात आपल्या विरोधात निर्णय देणार आहे त्यावेळी 2023 साली कंपनीने आपला दावा मागे घेतला। 13 वर्ष उलटून गेले तरी देखील कामगारांना त्यांची देणी मिळत नसल्यामुळे 62 कामगार थेट रस्त्यावर उतरून आपल्याबरोबर होणाऱ्या अन्यायाचा तक्रार जिल्हाधिकारी यांच्या समोर मांडण्याकरिता गेले होते। त्यांनी 15 दिवसाची मुदत दिली असून 15 दिवसानंतर जर निर्णय दिला नाही तर आमरण उपोषण करणार असल्याचे या कामगारांनी जाहीर केले। TJSB सौर शक्ती कर्ज गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत। आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा। अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा 1800-223-466 आणि 1800-266-3466। ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ।
तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. एटीएम, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याजमाफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. इतर भाषिक हे आपल्या भाषेवर प्रेम करतात, मग आपण आपल्या मराठी भाषेसाठी का हट्ट करू नये असा सवाल मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलाय. आपल्या भाषेवर इतके संस्कार झाले असताना आपणच आपल्या भाषेपासून दूर जात आहोत अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. ठाण्यात मनसेच्या वतीने मराठी भाषा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात राज ठाकरे उपस्थित होते. यावेळी त्यांनी ही खंत व्यक्त केली. निवडणूक तोंडावर आहे तेव्हा असे कार्यक्रम ऐकायला मिळणार नाहीत, तेव्हा आमची पकपक तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. यापूर्वी मराठी भाषा दिन केवळ तारखेपर्यंत मर्यादित होते. मनसेने 2007 मध्ये मराठी भाषा दिन साजरा करण्यास सुरुवात केली आणि आता सर्वच जण हा दिन साजरा करीत आहेत. मात्र मराठी भाषा दिन केवळ एका दिवसापुरता न राहता वर्षाचे 365 दिवस हा दिवस साजरा झाला पाहिजे असे ते म्हणाले. इतर राज्यात अशा पद्धतीत दिवस साजरा करत असेल असे कुठे दिसत नाही. आपल्या राज्याला एक भूगोल आणि इतिहास आहे. इथे अनेक संत कवी होऊन गेलेत, त्यामुळे मराठी भाषेला एक वेगळा दर्जा आहे. इतर भाषेतील अनेक चित्रपट तेलुगू इतर भाषेत डब होतात, मात्र मराठी भाषेत काही ठराविक चित्रपट डब होत आहेत. पण मराठी डब झालेले चित्रपट मी आवर्जून बघतो. आपणच मराठीवर प्रेम करायला हवे असे ते म्हणाले. रवींद्रनाथ टागोर यांनी अनेक साहित्य लिहिले, मात्र त्यांनी ते बंगाली भाषेत लिहिले. त्यांना मॅगसेसे पुरस्कार मिळाला. सत्यजित रे यांना अमेरिकेने ऑस्कर पुरस्कार दिला. त्यांनी आपल्या भाषा कधीच सोडली नाही असेही त्यांनी यावेळी नमूद केले. मराठी भाषेत अनेक चित्रपट येत आहेत, मात्र त्यात बदल होणे गरजेचे आहे. नाटक आणि मराठी चित्रपटांनी काट टाकणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले. एकूणच आपण मराठीसाठी हट्ट धरला पाहिजे. इतर भाषिक आपल्या भाषेसाठी हट्ट धरतात आणि आपण आपल्याच भाषेपासून दूर जात आहोत असेही ते म्हणाले. ठाणे आणि मुलुंड यांच्या दरम्यान निर्माण होऊ घातलेल्या नव्या रेल्वे स्थानकाला ठाण्याचे प्राचीन काळातील मूळ नाव स्त्री स्थानक हेच दिले जावे आणि देशातील पहिले रेल्वे स्टेशन या नात्याने ठाणे रेल्वे स्थानकाचे महत्त्व लक्षात घेऊन ठाणे रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाच्या आराखड्यात ठाण्याच्या संस्कृतीचे प्रभावी दर्शन घडविले जावे अशा महत्त्वाच्या मागण्या माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांनी केल्यात. मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक रजनीश गोयल यांनी काल ठाणे स्थानकाला भेट देऊन प्रवाशांच्या सोयी सुविधांचा विस्तृत आढावा घेतला. त्यावेळी सहस्त्रबुद्धे यांनी इतर अनेक मागण्यांवर लक्ष वेधले. नवीन रेल्वे स्थानकाचे काम युद्ध पातळीवर पूर्ण करण्यात यावे. ठाणे रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास, कल्याण वाशी, ठाणे ते वाशी मार्गे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि ठाणे वसई या लोकल सेवा सुरू कराव्यात. कोकणात जाणाऱ्या सर्व गाड्यांना अतिरिक्त बिना आरक्षित डबा जोडण्यात यावा. अधिकाधिक मेल एक्सप्रेस गाड्यांना जाता येता ठाणे येथे थांबा द्यावा. तसेच प्रत्येक फलटावर सरकते जिने, स्थानकातील पूर्व पश्चिम पुलांना जोडणारे उत्तर दक्षिण पूल निर्माण करणे आणि स्वच्छतागृह संकट सर्व सुविधा असलेल्या विश्रामगृहाची रचना आणि नियमित देखभाल इत्यादी महत्त्वाच्या मागण्या विनय सहस्त्रबुद्धे यांच्या नेतृत्वाखाली भाजप शिष्टमंडळाने केल्या आहेत. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका.